नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याच्या 2000 रुपयांबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये कधी जमा होणार ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, कारण ही माहिती आणि ती तारीख समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी मित्रांनो, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत होते। आता सरकारने त्याची प्रतीक्षा संपवली आहे। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी त्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये मिळतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामला भेट देतील, तेथून ते 22वा हप्ता जारी करतील। 22वा हप्ता 13 मार्च रोजी येणार आहे। मित्रांनो, ही माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या Xवर शेअर केली गेली आहे। पोस्टमध्ये लिहिले आहे, आमच्या अन्न पुरवठादारांचा सन्मान करत पंतप्रधान किसानचा 22वा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी जारी केला जाईल। पंतप्रधान किसान योजना काय आहे? तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजनेअंतर्गत देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये मिळतात। ही रक्कम प्रत्येकी 2000च्या 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते। थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात, बँक खात्यात जे आहे ते हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे निधी कोणत्याही मध्यस्थांशिवाय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो। 2019मध्ये सुरू झाल्यापासून ही योजना शेतकऱ्यांसाठी सरकारच्या सर्वात मोठ्या उत्पन्न सहाय्यक कार्यक्रमांपैकी एक बनली आहे। मित्रांनो, हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला आपोआप हप्ता मिळत नाही। पात्रता निकष पूर्ण न झाल्यास देयके रोखले जाऊ शकतात। जर समस्या उद्भवल्या तर या शेतकरी 2022व्या हप्त्यापासून चुकू शकतात, जसे की KYC पूर्ण न झालेला नाही, किंवा किसान ID पोर्टलवर लिंक केलेला नाही किंवा पडताळलेला नाही, जमिनीच्या नोंदी पडताळल्या जात नाहीत, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत आहे, शेतकरी किंवा कुटुंबातील एखादा सदस्य उत्पन्न कर भरतो, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दरमहा 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळते। सरकार प्रत्येक हप्त्यापूर्वी लाभार्थी यादी अपडेट करते आणि पडताळणी दरम्यान अपात्र खाती यादीतून काढून टाकली जातात। मित्रांनो, हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला आपोआप हप्ता मिळत नाही। पात्रता निकष पूर्ण न झाल्यास देयके रोखले जाऊ शकतात। जर समस्या उद्भवल्या तर या शेतकरी 2022व्या हप्त्यापासून चुकू शकतात, जसे की KYC पूर्ण न झालेला नाही, किंवा किसान ID पोर्टलवर लिंक केलेला नाही किंवा पडताळलेला नाही, जमिनीच्या नोंदी पडताळल्या जात नाहीत, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत आहे, शेतकरी किंवा कुटुंबातील एखादा सदस्य उत्पन्न कर भरतो, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दरमहा 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळते। सरकार प्रत्येक हप्त्यापूर्वी लाभार्थी यादी अपडेट करते आणि पडताळणी दरम्यान अपात्र खाती यादीतून काढून टाकली जातात। शेतकऱ्यांनी ही कामे ताबडतोब पूर्ण करावीत। मित्रांनो, पेमेंटमध्ये विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर काही आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या पाहिजेत। यामध्ये KYC पडताळणी पूर्ण करणे, जमिनीच्या नोंदी तपासणे आणि PM किसान वेबसाईटवर त्यांची पात्रता पुष्टी करणे समाविष्ट आहे। शेतकरी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या किसान मित्र चॅटबॉटचा वापर करून त्यांची नोंदणी आणि पेमेंट स्थिती देखील तपासू शकतात। लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे? तर मित्रांनो, शेतकरी त्यांचा पुढील हप्ता मिळेल की नाही हे तपासून घेण्यासाठी ऑनलाईन लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासू शकतात। अधिकृत PM किसान वेबसाईटला भेट द्या। मित्रांनो, लाभार्थी यादी विभागात जा, राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा, सबमिट करा व क्लिक करा। जर शेतकऱ्यांचे नाव यादीत असेल आणि सर्व माहिती बरोबर असेल तर सरकार निधी जारी करताच 2000 रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नक्कीच त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण 13 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम दौऱ्यावर जात असताना तिथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करणार आहेत। अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।